नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. जसं की मागच्या वेळी एक बराच मोठा गॅप झाला, त्यानंतर 2-3 व्हिडिओ आले आणि त्यानंतर परत एक आय थिंक 7-8 महिन्याचा हा गॅप झाला आहे. तर पहिल्यांदा क्षमस्व यासाठी. पण काही तांत्रिक अडचणी येत होत्या माझ्या चॅनलला. आपण कुठलीही गोष्ट कधी कोणासाठी चांगली करायला जातो आणि फ्री असते ती गोष्ट आणि जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा, तर त्यावेळी असे प्रॉब्लेम्स येतात. हे मला आत्ता आधीही माहिती होतं, पण आता कन्फर्म झालं. सो असं समजा की असेच काहीतरी तांत्रिक अडचणी मला येत होत्या, कारण मी जे करतोय ते लोकांपर्यंत म्हणजे जे कोणी म्हणजे फीज न घेता किंवा काय जे सगळ्यात कोणाला जमत नसेल अशा व्यक्तीलाही एक्सेल किंवा व्हॉटेवर एक कॉर्पोरेटमध्ये जॉब मिळायला त्याला तो इनेबल म्हणजे कॅपेबल होईल, हा माझा प्रयत्न आहे. आणि हे करण्यासाठी ॲक्च्युली तुम्ही बघत असाल ह्या यूट्यूबवरतीच शॉर्ट्स बघताना मास्टर क्लासेस वगैरे असे काही येतात. भले ते असतात ₹9, ₹99, ₹299, बट ॲक्च्युली त्या मास्टर क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल त्याची फीज किती असते. सो ठीक आहे, आपण तो टॉपिक आता सध्या बाजूला ठेवू. मी येणार आहे त्याच्यानंतर. आपण एक कन्व्हर्सेशन जसं आपण नेहमी करतो तसं कन्व्हर्सेशन तर करूच आपण त्यावरती. आपण आपल्या मेन फोकसवरती जाऊया. तर आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं राहिलं की ह्यामध्ये मी थोडासा माझे जे हे जेवढा वेळ माझा कोर्स व्हॉटेवर म्हणजे जे व्हिडिओज येत नव्हते त्याच्यामध्ये मी काहीसं नवीन कंटेंट तुमच्यासाठी मी प्लॅन आउट केलं आहे. आणि ते असं आहे की AI चा यूज कसा करायचा आणि गोष्टी शिकायच्या कशा करायला. तर हे पण मी आता ॲडिशन केलं, त्याचा मी पूर्णपणे अभ्यास केला की तुम्हाला म्हणजे मला येतं पण ते तुम्हाला कळेल आणि बोलतात ना एका फ्लोमध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत कसं एक्सप्लेन करायचं ह्या सगळ्याचा एक सिलेबस बनवलं आहे मी. आपण येऊ, हळूहळू येऊ. किंवा मे बी व्हिडिओज जे आहेत ते बनवता बनवता मी तुम्हाला सांगेन की कुठे तुम्ही अडकलात तर AIचा यूज कसा करायचा किंवा AIमधून आयडिया कशी घ्यायची किंवा व्हॉटेवर म्हणजे AIचा यूज कसा करायचा बेसिकली तुमच्या कामामध्ये, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. हे काहीतरी नवीन ॲडिशन केलं आहे आपण, कारण AIच नवीन आहे मार्केटमध्ये. ॲक्च्युली झाला जुना, बट ठीक आहे, आपण आपल्यासाठी नवीन आहे तो. तर लास्ट टाइम जसं की आपण बघितलेलं डॅशबोर्ड्सवरती आपण काम करतो. मी बेसिक फंक्शनॅलिटी सांगितलेला डॅशबोर्डचा की म्हणजे कसं एक 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 एलिमेंट त्याच्यातला कसा प्लॅन केला पाहिजे हे सांगितलेलं. तर ते ठीक आहे, तर ते तुम्हाला मी फॉर्म्युला वाईज वगैरे समजलं. आपण त्यालाच कंटिन्यू करूया आता पुढे की मेन ॲक्च्युअल डॅशबोर्ड कसा म्हणजे फॉर एक्झाम्पल हा बघा, हा स्क्रीनवरती असा किंवा दुसऱ्या प्रकारे हा बघा, हा असा. असे सगळे डॅशबोर्ड्स म्हणजे कसे बनतात ते आपण म्हणजे फायनली आपलाही डॅशबोर्ड ज्याच्यावरती आपण ते छोटंसं जी आहे ना ती एक्सेल फाईल ज्याच्यावरती आपण काम करतो ती पण तिथेच पोहोचवणार आपण ह्या प्रकारच्या. हे बघा फॉर एक्झाम्पल HR चा डेटा, तर हा HR चा डॅशबोर्ड आहे. तर आपण अशा प्रकारच्याच डॅशबोर्डपर्यंत कसं पोचायचं आहे एका बेसिक स्क्रॅचपासून हे समजवणार आहे. आणि त्यानंतर ही पूर्ण एक सिरीज जसं की मी लास्ट टाइम पण बोललेलं, ही 7-8 व्हिडिओ किंवा 8 ते 10 व्हिडिओची किंवा त्याच्यापेक्षाही कदाचित मोठी बनू शकते ही सिरीज. कारण मी ईच अँड एव्हरी मायन्यूट डिटेल्समध्ये तुम्हाला जर कुठलं माहिती असेल एखादं फीचर जे मी दाखवते तर तुम्ही तो थोडासा पार्ट फास्ट फॉरवर्ड करून किंवा स्किप करू शकता. बट मी सजेस्ट करेन की तुम्ही पूर्ण बघा, कारण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण लर्निंग असतं आपलं. तर मोठी असणार आहे सिरीज, काही जणांना बोरिंग वाटेल, बट ओव्हरऑल हे नंबर्स आहेत. आता ज्याला ह्याच्यामध्ये खरोखरच इंटरेस्ट आहे आणि हे शिकायचं आहे त्यांना हे बिलकुल बोरिंग वाटणार नाही, खूप इंटरेस्टिंग आहे पुढे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोरिंग वाटण्यापेक्षा मी असं म्हणेन की हे तुम्हाला खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. व्हॉटेवर अगदी इंजिनियर झालेली माणसं ही एक्सेल वापरतात आणि आपण फक्त एक्सेल पुरतं मर्यादित नाही. जसं की मी बोललो आहे कॉर्पोरेट इन मराठी, तर भरपूर काही गोष्टी आहेत आपल्याकडे. पण एक्सेल स्टार्टिंगला आपण का घेतोय, कारण कुठेही जा हे इम्पॉर्टंट आहे. हे येतं का, एक्सेल येतं का, हेच पहिला क्वेश्चन असतो. सो म्हणून हा टॉपिक पहिला घेतला, खूप जास्त एक्सटेन्सिव्ह. आणि आता आपण थांबणार नाही आहोत. आता मी खरोखरच ॲक्च्युली परमनंट सोल्युशन्स केले आहेत. हे सगळे जे माझ्यावरती स्टेक्स येत होते ब्ला ब्ला त्याच्यासाठी. सो आता नाही थांबणार आपण, आता कंटिन्यू आपण करू. आणि येतील मे बी वीकली मी ट्राय करेन एक व्हिडिओ टाकायला. तर ठीक आहे, असो या स्क्रीनकडे आपण जाऊ.
आणि जे आपण डॅशबोर्ड्स तुम्हाला जसं दाखवले आता थोड्या वेळापूर्वी त्याप्रमाणे आपण डॅशबोर्ड बनवला. त्याच डेटावरती सुरुवात करू. डेटा मी कॉमन ठेवतो. डेटा आपण चेंज करू. डेटा नंतर चेंज करू आपण. आय थिंक पहिलं आपण हे डॅशबोर्डिंग बघून घेतल्यानंतर जेव्हा स्टॅटिस्टिकल मॉडेल मी तुम्हाला दाखवेल, म्हणजे मॉडेलिंग कसं करायचं, डेटा स्टिम्युलेशन कसा करायचा, एक फोरकास्टिंग कसं करायचं, हे हे काही वेगळे लॉजिक्स आहेत. तर ते बनवताना मी थोडासा डेटा चेंज करेन, कारण हा डेटा तिथे कामाला येणार नाही. तिथे जवळपास सेल्स डेटा वगैरे असं किंवा परफॉर्मन्स डेटा असतो ते लागेल. KPI स्कोर कार्ड्स वगैरे भरपूर काही बघायचं आपल्याला. सो डोंट आपण टाईम नको वेस्ट करूया. या स्क्रीनकडे या. ओके, तर हा आपला डेटा होता. आता फॉर एक्झाम्पल आता आपण स्ट्रेट अवे जे लास्ट टाइम बनवलेले ते आपण म्हणजे ते माहिती आहे तुम्हाला आता कसं करायचं आहे. म्हणजे बेसिकली एलिमेंट्स कसे वापरायचे डॅशबोर्डसाठी हे तर तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण बेसिकली जे उदाहरण मी तुम्हाला दाखवले थोड्या वेळापूर्वी त्याप्रमाणे आता आपण आपली वाटचाल चालू. ठीक आहे, तर हे मी असंच काहीतरी बनवायला स्टार्ट केलेलं, पण म्हटलं आता ॲक्च्युली तुम्हाला दाखवताच बनवूया. तर आय थिंक मी ही शीटच डिलीट करतो पूर्ण. ठीक आहे, आता मी शॉर्टकट्स वापरते, तुम्हालाही शॉर्टकट्स मी सांगितलेले आहेत. शीट डिलीट करायला शॉर्टकट आहे अल्ट, आता हा समज अल्ट दाबून सोडून द्यायचं EL, शीट डिलीट झाली. अल्ट EL हा शीट डिलीट करण्यासाठी शॉर्टकट आहे. म्हणून मी बोलतो की पूर्ण व्हिडिओज बघत जा, स्किप करू नको ह्याचा, कारण मी मध्ये मध्ये शॉर्टकट्स पण सांगणार आहे. कारण ते नंतर आधी सांगण्यामध्ये खूप लेंदी होतात व्हिडिओज आहे, तर त्याच्यामुळे मी शॉर्टकट बोलताच करेन. शीट डिलीट करण्यासाठी शॉर्टकट आहे अल्ट EL. अल्ट दाबून सोडून द्यायचं, मग E दाबून सोडून द्यायचं, मग L दाबून सोडून द्यायचं. अल्ट EL. ठीक आहे, शीट नवीन घेतली, त्याला आपण नाव देऊया DASHBOARD, डॅशबोर्ड. ठीक आहे, डॅशबोर्ड नाव दिलं. आता सिम्पली आपल्याला एक जे मी तुम्हाला जसं दाखवलं तसे बनवायचे. आता पहिलं आपण असं बघू की इयर वाईज आपण डेटा YEAR इयर, तर इयर केलं. आता इयर केलं असेल तर आता काहीतरी असे थोडेसे आपण हे टाकू त्याच्यामध्ये. इथे जा इलस्ट्रेशन्स. आता हे मी तुम्हाला थोडंसंच दाखवणार आहे, कारण लेंथ वाढते व्हिडिओची. हे तुम्ही नंतर एक्सप्लोर करा आयकॉन्समध्ये जाऊन. आता हा लेटेस्ट व्हर्जन आहे ॲक्च्युली एक्सेलचा, तर जुन्या व्हर्जनमध्ये मे बी हे तुम्हाला मिळणार नाही आयकॉन्स वगैरे, तर गुगलवरती सर्च करून तुम्हाला घ्यावे लागतील. डेट टाकतो मी, तर हे बघा कॅलेंडरसारखं काहीतरी मिळालं मला. ठीक आहे, इन्सर्ट केलं मी, बघा आला. तर ह्याला आता इथे सरकू थोडासा असा इयर. ॲक्च्युली ह्याला खाली घेऊया थोडासा, म्हणजे हा वरती सरकेल. ठीक आहे, बोल्ड केला. ठीक आहे, मेल फिमेल मला जेंडर तर काहीतरी दाखवायचं आहे, तर इथे जाऊन आता मेल फिमेल पिवट चार्टमध्ये इलस्ट्रेशन्समध्ये आयकॉन्स, ते मेलचा बघू आयकॉन आहे, मेल आहे हा बघा, हा मेल झाला. फिमेल आहे, फिमेलला सिलेक्ट केलं, आले 2 आयकॉन आले मेल फिमेल. ठीक आहे, आता हे आले 2, इथे असे दाखवा 2 आयकॉन. म्हणजे थोडासा कसं दिसेल डॅशबोर्ड म्हटलं की थोडासा ना असं इंटरॅक्टिव्ह झाला पाहिजे डॅशबोर्ड. इंटरॅक्टिव्ह बोलण्यापेक्षा इंटरॅक्टिव्ह म्हणजे जे आपण क्लिक केल्यावर हलतं त्याला इंटरॅक्टिव्ह बोलतात, पण याला बोलू शकतो आपण ॲट्रॅक्टिव्ह झाला पाहिजे डॅशबोर्ड तुमचा थोडंसं. आता इथे ह्या बॉक्समध्ये आहे ना मर्ज करू आपण, आणि मर्ज करून इथे काउंट येईल. हा फॉर्म्युला नंतर टाकायचा आहे आपल्याला, हा चेंज व्हायला पाहिजे ना डॅशबोर्डचा, आपण जसं चेंजेस करणार त्याच्यावरती. तर हा इथे पण आपण काउंट टाकून देऊ. हे एक्झाम्पलसाठी टाकतो आहे मी, आपल्याला इथे फॉर्म्युलाच बिल्ड करावे लागणार आहे. तर बोल इयरसाठी इथे ड्रॉपडाऊन टाकू आपण, वॉट एव्हर. इथे आपण ड्रॉपडाऊन टाकूया, आणि हे ग्रीड लाईन्स तसे पण आपण काढून टाकणार आहे. ग्रीड लाईन्स आपल्याला काही गरजेचे नाही, तर ग्रीड लाईन्स काढून टाकू आपण. पहिलं तर आपण आता हे झालं मेल फिमेल झालं. हायरिंग इयरमध्ये आपण मेल फिमेल. डिपार्टमेंट वाईज इथं आता ग्राफ येईल डिपार्टमेंट वाईजचं, ते पण दाखवतो आत्ता आपण. ठीक आहे, हे बेसिक दाखवलं, तर हे तुम्ही एक्सप्लोर करा. हे डिझायनिंग कसं करायचं हे सगळं तुम्ही एक्सप्लोर करा. मी तुम्हाला फायनल दाखवेन. त्याचा हवं तर लिंकच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक ड्राईव्हची लिंक टाकतो. तुम्ही हा डेटा डाउनलोड करा आणि तुम्ही स्वतःही ह्या सेम डेटावरती काम करा. शिकायला खूप इझी जातं, म्हणून मी बोलतो आहे. प्रॅक्टिकली जर असेल तर मला शेअर करायला काहीच प्रॉब्लेम नाही. हा डेटा मास्टर क्लासमध्ये करत नाही, बाय द वे, विकत घ्यायचा असतो. तर ठीक आहे, हा आपला डेटा आहे. आता इथे समरी शीट, तर समरी शीटमध्ये काय जे आपल्याला हे डॅशबोर्डमध्ये लागणार आहे ना, तर ते आपण समरी शीटमध्ये पहिलं काढून घेऊ. कारण ग्राफ्स करायला ना आपल्याला डेटा लागणार पाठीमागे, त्याच्यानंतर ग्राफ्स होतात.
सो बेसिकली आपल्याला मेल फिमेलसाठी आपण डायरेक्टली इथे फॉर्म्युला हे करू शकतो, बिल्ड करू शकतो. तर हा ड्रॉपडाऊन द्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे. तर ड्रॉपडाऊनसाठी पहिला आपण इथे हे करू 2025 2025 2024 हे असे 2 करायचे आणि याला खाली ड्रॅग करूया. 2016पर्यंत आहे मला वाटतं डेटामध्ये इयर. आता हा इयर इथे नाही होता, त्याला मी फॉर्म्युला वापरला इज इक्वल टू टेक्स्ट. बघा असं इज इक्वल टू टेक्स्ट, इज इक्वल टू टेक्स्ट, टॅब लावला, इथे डेट घेतली, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाय 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 वाय, मग त्याचं इयर आलं. हे बघा इयर आलं. तर हाच फॉर्म्युला मी बाजूला लावलेला आहे. ओके, तर मी सांगत होतो तुम्हाला 2016पासून 25पर्यंतचा डेटा आहे माझ्याकडे. तर ड्रॉपडाऊन मला 16पासून 25पर्यंतची हवी आहे. उलटी घेतली आहे मी फक्त ती ड्रॉपडाऊन. तर आपण इथे जाऊन आता सिम्पली त्याला हे करू, डेटामध्ये जाऊन डेटा व्हॅलिडेशनमध्ये जाऊन डेटा व्हॅलिडेशन आणि त्याला लिस्ट द्यायची आहे. आपल्याला लिस्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा सोर्स आहे ह्या शीटमध्ये जायचं आहे. सोर्स सिलेक्ट करायचा पूर्ण जेवढे सेल्स आहेत. हे मॅन्युअली माऊसनी करा का, मी म्हणतो कीबोर्ड वापरा पण हे माऊसनीच करा, इझी आहे. इथे बघा इथे ड्रॉपडाऊन आलेला आहे 22चा 23चा, ठीक आहे. तर आता इथे आपल्याला काउंट इफेक्ट्स मारायचं, जसं आपण एलिमेंट्समध्ये बघितलं आपण जे म्हणजे एलिमेंट्स जे दाखवले मी तुम्हाला, मी काउंट इफेक्ट्स मारलेलं आहे ड्रॉपडाऊनवरती. तर आधी ह्याला पहिल्यांदा अनमर्ज करा कारण हा प्रॉब्लेम देऊ शकतो फॉर्म्युलामध्ये. नंतर पुन्हा मर्ज करू आपण त्याला. काउंट इफेक्ट्स घेतला आपण, डेटा शीटाची क्रायटेरिया रेंज 1 ही आहे आपली, इयर आहे आपली. आणि इयरमध्ये हे बघा हे तुमचं काय म्हणतात त्याला, इथे तुमचं इयर आहे, कॉमा, दुसरी रेंज मेल फिमेल, कॉमा, फिमेलचं बघतोय ना आपण. 86 आला. आता सिम्पली F2 घ्या आणि हा फॉर्म्युला कॉपी करून मी मेलला टाकतोय. मेलमध्ये मला पाहिजे आहे इथे, म्हणजे मेल लिहायचं आहे मला, मेल. तर हे केलं ठीक आहे. आणि फाईल सेव्ह करूया. ही सेम फाईल आपण वापरणार आहोत पुढे. आता जसं इथे तुम्ही मर्ज कराल 23, 71, 19, 2016. आता इथे आहे ना काय होतं माहिती आहे, इथे तुम्हाला सिंगल याचा मिळत आहे. फॉर एक्झाम्पल काय म्हणतात, एकाच वर्षाचं मिळत आहे. कधी कधी असं होऊ शकतं की मला डेटा दाखवताना 24, 25चा पण दाखवायचा आहे, किंवा 26, 27 किंवा 25पासून मला म्हणजे 20पासून 25 5 वर्षाचा डेटा मला दाखवायचा आहे. तर असं पण क्वेश्चन येऊ शकतो. तर आता इथे प्रॉब्लेम असा आहे की मी तुमचा टाईम नाही वेस्ट करायचा आहे मला, बट तुम्ही हे बघू शकता की आपण इथे सिंगलच इयर घेऊ शकतो, कॉम्बिनेशन नाही घेऊ शकत. ह्याला ऑप्शन आहे कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचा, फ्रॉम इयर आणि टू इयरमध्ये घेऊ शकतो. फॉर्म्युलाज थोडेसे हेवी बिल्ड करायचे लागतात, म्हणजे 2-2, 3-3 फॉर्म्युलाज येतात एकाच काउंट इफेक्ट्समध्ये. आणि असे तुम्ही पूर्ण डॅशबोर्डमध्ये बिल्ड करत गेलात तर फाईल खूप हेवी होते. तर आता आपल्याला एवढं करायची गरज नाही. एक्सेलने आपल्याला खूप सारे फीचर्स दिले आहेत, फंक्शन्स दिले आहेत. तर ठीक आहे, आपण ते फंक्शन्स बघू आता नेक्स्ट पार्टमध्ये. इमिजिएटली ह्या व्हिडिओनंतर मी नेक्स्ट पार्ट पण अपलोड करतो आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे न करता मग काय बोलतात स्लायसर वगैरे कसा वापरून हे सगळं करू शकतो हे बघूया. बट ह्या व्हिडिओचा मोटिव्ह हा होता की तुम्ही डॅशबोर्डला सुरुवात कशी कराल, व्हिज्युअल्स कसे सुरुवात कराल, तर असे हे जे तुमचे हे आहेत ते टाकून सुरुवात करा. ठीक आहे मित्रांनो, तुर्तास आपण थांबूया इथे आणि आपण इमिजिएटली ह्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये भेटतो आहे. आणि तुम्ही कंटिन्यू करा, आपण ह्याच डॅशबोर्डला पुढे कंटिन्यू करतो आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला असं वाटत असेल टाईम वेस्ट झाला, नाही आवडला असेल तर डिसलाईक करा, युअर विश. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून मला जेवढं तुम्ही सबस्क्रिप्शन कराल, लोक मी बघतोय की व्हिडिओवर व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मला हेल्प होते तुम्हाला फ्री कंटेंट देण्यासाठी. सो प्लीज परत मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करेन की सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.